हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू शेफ गायत्री. तर आज आपण व्हिडिओमध्ये दिसते ॲज इट इज तशी आईस्क्रीम बनवत आहोत. तर मी अमूलची व्हिपिंग क्रीम घेतली आहे, ही 100 ग्राम आहे. याच्यामध्ये मी थोडंसं कस्टर्ड पावडर ॲड करणार आहे. हे साधारणतः 1 टेबलस्पून असणार. याच्यामध्ये मी पाणी टाकून मिक्स करून घेते. तर हे अशा प्रकारे व्यवस्थितपणे मिक्स करून आपण व्हिपिंग क्रीममध्ये टाकणार आहोत. याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून शुगर ॲड करून घेते आणि हे व्यवस्थितपणे बीटरने आपण बीट करणार आहोत. तर जोपर्यंत आपली क्रीम ही स्मूथ बनत नाही तोपर्यंत आपण बीट करणार आहोत. आपली जी व्हिपिंग क्रीम असते ती अगदी चिल्ड पाहिजे, किंवा तुम्ही बीट करताना बर्फाचे पाणी पण भांड्याखाली ठेवू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फ्लेवर ॲड करू शकता, बिकॉज आता याच्यात काही फ्लेवर नाही आहे. तर माझ्याकडे गुलकंद सिरप आहे, तर मी गुलकंद फ्लेवरची आईस्क्रीम बनवणार आहे. तर मी याच्यामध्ये गुलकंद सिरप ॲड करून व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. तर हे आपण एका कंटेनरमध्ये काढून घेऊया. आता व्यवस्थितपणे थोडंसं मी सिरप वरून टाकून घेते. आणि हे आपण फ्रीजमध्ये 8 ते 10 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. तर एक 8 ते 10 तासानंतर आपली अशा प्रकारे आईस्क्रीम ही रेडी होईल. तर एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.